आता आपण अतिशय 2 दिवस पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय जोरदार पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी सीना नदी ही दुतडी भरून वाहत आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता पलीकडची एक बाजू पोलीस प्रशासनानं बंद केलेली आहे आणि अतिशय या ठिकाणी नागरिकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे। या ठिकाणी पुलावर नागरिकांची संख्याही भरपूर आहे, प्रवाशांची संख्या भरपूर आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता नदी अतिशय मोठ्या प्रमाणात वाहत आहे। या ठिकाणी काही स्थानिक प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। प्रवासी आपल्या बरोबर काय वाटतं आता हे एवढं पाणी आलेलं आहे सीना नदीला, काय सांगाल तुम्ही? माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच एवढं सीना नदीला पाणी बघितलेलं आहे। बऱ्याच वर्षामध्ये जवळपास 10 ते 12 वर्ष झालं माझा प्रवास सोलापूरला असतोय, परंतु अशा स्वरूपाचं पाणी आणि अशा खरं तर आपण बघत आहात एवढी मोठी नागरिकांची गर्दी आहे, परंतु पोलीस प्रशासनाचं कशा पद्धतीने देखील वगैरे आहे का आपल्याला जाणवलं म्हणजे पलीकडची जी बाजू आहे बाजू बंद केलेली आहे। इकडचं बाजूने आता दोन्ही बाजूची बाजू सुरू केलेली आहे पोलिसांनी। पोलीस सांगत आहेत लोकांना की रस्त्यावर पुढे निघून जावा आणि लोक नक्कीच सर बरोबर। तर आता आपण बघितलं की लांबुटिया पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे सीना नदी ही दुतडी भरून वाहू लागली। आपण नेहमी सोलापूरला येत जात असतो, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी कधी आपण आलेलं बघितलं नाही। आता पोलीस प्रशासन पण या ठिकाणी आहे, पोलिसांच्या गाड्या पण आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या भरपूर आहे आणि प्रवासी थांबून खरं तर हे पाणी बघत आहेत। एक बाजू पलीकडची प्रवासाची प्रशासनानं बंद केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे। सीना नदीच्या जी गावं आहेत त्या गावाला खरं तर प्रशासनानं सतर्क इशारा दिलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता पाठीमागं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि प्रवाशांची मोठी संख्या आहे, थांबून ते बघत आहेत। या ठिकाणी आपण आपल्याबरोबर स्थानिकचे काही प्रवासी आहेत, काय सांगाल? खरं तर या नदीला कधी आपण एवढं मोठं पाणी कधी बघितलं नाही, सीना नदी दुतडी भरून वाहत आहे। काय सांगाल आजूबाजूच्या गावाला प्रशासनामार्फत कशा पद्धतीची मदत आहे किंवा प्रशासन आहे का इथं? पूर बघितलेलं नाही सीना नदीला, नदीला गंभीर नक्कीच खरं तर एक बाजू बंद केलेली आहे, पुलाबद्दल काय भेटून किंवा कमी क्वालिटीचा आहे का, पुलाबद्दल काय शंका वगैरे व्यक्त होत आहे का? सोलापूरकडे जाणारी वाहतूक आहे कारण की त्या पाणी फेकलेलं आहे। नदीकाठच्या गावांना काय म्हणजे कशा पद्धतीच्या प्रशासनामार्फत काय सूचना वगैरे काय केलेल्या आहेत का? सूचना पहिल्यापासून दिल्या जात आहेत, तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे त्यांना आणि काळजी घेतलेली आहे। नक्कीच या ठिकाणी काही नागरिक पण आहेत, त्यांनी आपल्या चॅनलला बोललेले आहेत। या ठिकाणी काही प्रवासी आहे, कसं वाटतं सीना नदीला कधी आपण पाणी बघितलं होतं का? तर आम्ही पुण्यावरून आलो, पुण्यावरून STF मध्ये काम करतो, इकडे बोटीला जायचं होतं, आम्हाला काही माहिती नाही। न्यूजवर पण आम्ही बघितलं पाऊस होता, आता बसलो असतो नाही तर आम्ही बरं झालं तुमची न्यूज बघितली आणि आम्ही थोडक्यात वाचलो, आता 3-4 दिवस बसलो असतो। सोलापूरला बरेच वेळा किती वेळा तुम्ही आला? खूप वेळा, पहिल्यातून 4 वेळा आला। या सीना नदीला कधी एवढं नाही, पहिल्यांदा बघितलं साहेब, पहिल्यांदा बघितलं। प्रशासनाकडून काय अपेक्षा तुम्हाला? प्रशासनाकडून हेच अपेक्षा आहे, जसं आता थोडक्यात त्यांनी बंद केलेला आहे तो पूल, तसंच बाकीचे पूल पण असेच बघितले पाहिजे, रिव्ह्यू केले पाहिजे। म्हणजे आपल्यासोबत एक घटना घडलेली आहे, राज्यात 5-6 महिन्याची आजपर्यंत तो पूल बसला होता, प्रशासनाने आपल्याला बोलले होते की आपण रिव्ह्यू करू की ते पूल कुठे असणार आहे नाही आहे, पण त्याबद्दल काहीच नाही। खूप असे पूल आहेत जे जुने झालेले आहेत पूल, पण त्यावर काही रिपोर्ट नाही आली प्रशासनाकडून किंवा काही नाही, फक्त राजकारण चाललंय, आम्ही इकडे चाललो तिकडे चाललो हेच चाललंय फक्त। नक्कीच अतिशय खरं तर हे पुणे येथील प्रवाशांनी आता अधोरेखित केलं आहे की महाराष्ट्रातील जे खचलेले पूल आहेत, जे नद्यांवरती मोठे मोठे पूल आहेत, त्या पुलांचं नूतनीकरून नवीन पूल बांधण्याची मागणी केलेली आहे। मी टॉक 18 मराठीचा अण्णा भोसले।